Dear students, today we continue the numericals on sound section. तर या ठिकाणी आपण जे प्रॉब्लेम पाहणार आहे ते डोप्लर्स इफेक्ट, शेवटला जे आर्टिकल मी शिकवलं त्या डोप्लर्स इफेक्टवरचे अत्यंत महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे. ऑब्जेक्टिव्हसाठी नीट असेल, CET असेल, JEE असेल, या ठिकाणी याच्यावर प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. तर काय दिलेलं आहे 31 नंबरचा न्यूमरिकल, टू सोर्सेस A and B आर साऊंडिंग नोट्स ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे, EN इज इक्वल टू 680 हर्ट्ज. अ लिस्नर मूव्स फ्रॉम A टू B. आता हा एक सोर्स A आहे आणि हा दुसरा सोर्स B आहे आणि एक लिस्नर म्हणजे एक व्यक्ती तो A कडून B कडे चाललेला आहे आणि याची फ्रिक्वेन्सी EN, याची फ्रिक्वेन्सी EN, पण ही फ्रिक्वेन्सी N1 डॅश आणि ही फ्रिक्वेन्सी N1 डबल डॅश. हा ऐकतो या दोन्हीतला डिफरन्स, त्याला आपण बीट फ्रिक्वेन्सी म्हणतो. आलं का लक्षात? म्हणजे हा व्यक्ती A कडून B कडे चाललेला आहे असा. तर म्हणजे सोर्स जो आहे तो रेस्ट आहे, ऑब्झर्वर टुवर्ड्स आणि अवे. आता ह्यापासून दूर चालला आणि याच्याकडे जवळ येऊ लागला, म्हणजे ऑब्झर्वर इज मूव्हिंग टुवर्ड्स अँड अवे. तर ऑब्झर्वर मूव्हिंग टुवर्ड्स असेल तर N1 डॅश इज इक्वल टू NV प्लस VO डिवायडेड बाय V आणि N1 डबल डॅश इज इक्वल टू NV मायनस VO डिवाइड बाय V. आलं का लक्षात? या दोन्हीमधला डिफरन्स जो आहे तो ऐकलेला आहे बेटा. N1 डॅश मायनस N1 डबल डॅश इज इक्वल टू N कॉमन काढलं मी, V प्लस VO, V प्लस VO मायनस V आणि मायनस मायनस प्लस VO डिवायडेड बाय V. आलं लक्षात? आणि मग N1 मायनस N1 डॅश किती बीट ऐकलेलं आहे, 10 बीट. रिअल फ्रिक्वेन्सी किती आहे सांगा ना, रिअल फ्रिक्वेन्सी 680. आता बेटा हे प्लस V वेलॉसिटी ऑफ साऊंड कॅन्सल, 2 टाइम्स V0 डिवायडेड बाय V. तर परत आपण पुढे आपल्याला V0ची किंमत U दिलेली आहे, तर हे 0 इथं कॅन्सल. काय आलं तर V डिवायडेड बाय 68 इज इक्वल टू 2 टाइम्स V0ची किंमत U दिलेलं आहे बेटा आपल्याला. आणि वेलॉसिटी ऑफ साऊंड किती आहे, देअरफॉर 2 टाइम्स U इज इक्वल टू सांगा 340 डिवायडेड बाय किती 68. आता हे 34 दोणे किती 68, इथं 10 डिवाइड बाय 2 म्हणजे U इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 2.5 मीटर पर सेकंड. 2.5 मीटर पर सेकंड. U इज इक्वल टू 2.5 मीटर पर सेकंड. म्हणजे कोणाची वेलॉसिटी आली, ही वेलॉसिटी ऑफ लिस्नर म्हणलं आहे ना तिथं, हे लिस्नर याची वेलॉसिटी 2.5 मीटर पर सेकंड. म्हणजे इथं लक्षात येतात, फिगर व्यवस्थित तुम्हाला काढून दिलेले आहे, क्लिअर अंडरस्टँडिंग व्हावं. म्हणजे हा एक सोर्स आहे, B दुसरा सोर्स आहे आणि हा फ्रिक्वेन्सी N एमिट करतो, हा सुद्धा फ्रिक्वेन्सी कोणती Nच एमिट करतो, दोघांनी सारखी. परंतु हा ऑब्झर्व केले याच्याकडूनची फ्रिक्वेन्सी N1 डॅश, याच्याकडून आलेली फ्रिक्वेन्सी N1 डबल डॅश. तर या टाईममध्ये अशा टाईपचा डोप्लर्स इफेक्टचा हा न्यूमरिकल आहे.
डोपलर इफेक्टचे न्यूमरिकल सिम्पल असतात, फक्त थोडं वेळ लागेल समजून घ्यायला. 1 ते 2 प्रॉब्लेम आपण लक्ष देऊन थोडंसं पाहिलात तर सहज तुमच्या लक्षात येऊन जातील बेटा. आता त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम पुढचा. अँड इंजिन इज मूविंग ऑन ए सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस, सर्क्युलर पाथ हे असं, आणि रेडियस 100 मीटर दिलं आहे. आपण याची काही गरज नाही. 100 मीटर हा इंजिन असं मूव्ह होत आहे, हे असं इंजिन असं मूव्ह होत आहे. याची स्पीड दिलेली आहे 20 मीटर पर सेकंदनं इंजिन मूव्ह होत आहे. व्हॉट विल बी फ्रिक्वेन्सी नोटेड बाय एन ऑब्झर्वर स्टँडिंग ॲट स्टेशनरी. आता ऑब्झर्वर म्हणजे एक व्यक्ती कुठं थांबलेला आहे, इथं थांबलेला आहे सेंटरला, ॲट दी सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ. वेन द इंजिन ब्लोज अ व्हिसल, हे सिट्टी वाजत असं इंजिन मूव्ह होत आहे. ब्लोज अ व्हिसल ऑफ फ्रिक्वेन्सी दिलेली आहे याची, एन रिअल फ्रिक्वेन्सी जी असेल ती किती 500 हर्ट्झ बेटा. आलं का लक्षात. आता तुम्हाला इथं पटकन पहिल्यांदा क्लिअर काय झालं पाहिजे. डोपलर इफेक्ट इज अप्लिकेबल ओनली व्हेन सोर्स अँड ऑब्झर्वर बोथ आर मूविंग, देअर इज अ रिलेटिव्ह मोशन. आता सोर्स आणि ऑब्झर्वर डिस्टन्स वाढलं, कोणत्याही पोझिशनला रेडियस तेवढाच आहे. सोर्स आणि ऑब्झर्वरमधलं डिस्टन्स वाढलेलं नाही, म्हणून रिअल फ्रिक्वेन्सी जी असेल एन डॅश इज इक्वल टू एन. नो डोपलर इफेक्ट इज ऑब्झर्व्ड when there is no relative motion between source and observer. Doppler's effect is not applicable when source and observer are in a relative motion. सोर्स आणि ऑब्झर्वरमध्ये मोशन आहे, पण ती मोशन रिलेटिव्ह नसेल तर डोपलर इफेक्ट इज नॉट अप्लिकेबल. म्हणजे याचा आन्सर काय झालं 500 हर्ट्झ. म्हणजे जी रिअल फ्रिक्वेन्सी आहे ही तीच ऑब्झर्ड फ्रिक्वेन्सी असते. नो डोपलर इफेक्ट इज ऑब्झर्ड, देन देर इज ए नो रिलेटिव्ह मोशन. मोशन आहे पण रिलेटिव्ह नाही, म्हणून डोपलर इफेक्ट हा ऑब्झर्व होत नाही. तर बेटा हा झाला 32 नंबरचा न्यूमरिकल्स. चला आता पुढे जे न्यूमरिकल असेल पहा बरं. आता पुढे अशाच टाईपचे सर्व आहेत बरं का. प्रत्येक प्रॉब्लेम नीट लक्ष देऊन समजून घे. चला. ॲन ऑब्जेक्ट प्रोड्युसिंग पीच म्हणजे फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू 400 हर्ट्झ. फ्लाइज पास्ट अ स्टेशनरी पर्सन. द ऑब्जेक्ट वॉज मूविंग इन ए स्ट्रेट लाईन with velocity v is equal to 220 meter per second. Object was moving म्हणजे सोर्स आहे, याची स्पीड जी असेल त्याला आपण vs म्हणतो 220 मीटर पर सेकंड. द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर किती आहे 330 मीटर पर सेकंड. देन द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड हिअर्ड बाय stationary observer when the object is approaching him. Object म्हणजे listener is moving towards. The velocity of sound in air दिलाय. Then the frequency of sound here by stationary म्हणजे हा सोर्स मूव्ह झालेला आहे, म्हणजे ऑब्झर्वर जे असेल तो रेस्ट आहे, म्हणजे VO इज इक्वल टू 0. तर काय असेल फॉर्म्युला सांगा मला आता. हू इज मूव्हिंग, सोर्स इज मूव्हिंग टुवर्ड्स द ऑब्झर्वर
एन डॅश इज इक्वल टू एन सांगा व्ही डिवाइड बाय व्ही मायनस व्ही एस. हा फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे, कारण बेसिकली कसं असतं प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युला आठवला पाहिजे बेटा. रिअल फ्रिक्वेन्सी 400 आणि ही वेलॉसिटी जी असेल ती किती आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड म्हणजे कणाची साऊंडची वेलॉसिटी 330 डिवायडेड बाय 330 minus 220 and that is equal to 400 330 divided by किती आलं 100 330 म्हणजे 110 हे 0 इथं कॅन्सल आणि किती येईल 3 3 चौक 12 म्हणजे 1200 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी आहे. ती फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व बाय स्टेशनरी पर्सन. लिस्नर इज ॲट रेस्ट, लिस्नर इज ॲट रेस्ट अँड सो देअरफॉर दिस इज अ प्रॉब्लेम. परत लक्षात येतं हू इज मूव्हिंग हिअर, सोर्स an object producing pitch. That object producing pitch म्हणजे सोर्स मूव्हिंग टुवर्ड स्टेशनरी ऑब्झर्वर. तर त्यासाठी एन डॅश इज इक्वल टू एन व्ही डिवायडेड बाय व्ही मायनस व्ही एस. त्यानंतर वेळा पुढे नेक्स्ट न्यूमरिकल 34 नंबर. अ कार साऊंडिंग ए हॉर्न ऑफ फ्रिक्वेन्सी n is equal to 1000 hertz is moving directly towards a huge wall at a speed of म्हणजे सोर्सची स्पीड Vs is equal to 15 meter per second. If the speed of sound 340 meter per second, then the echo, important echo heard by driver n dash is equal to. पहा बेटा एक फॉर्म्युला तुम्हाला समजून सांगतो आणि पुढच्या प्रॉब्लेमला एको रिफ्लेक्शन काही असेल तर मुद्दाम इथं मी अंडरलाईन केलेलं आहे. आता एक कार आहे सर, ही अशी तर जर तुम्ही कार घेतलात, ही अशा टाईपची कार असेल, हे ह्यूज वॉल म्हणजे असे आहे. आता ही अशी जाणारी वेव्ह आणि रिफ्लेक्ट होऊन आलेले ड्रायव्हर इथं असताना ते ऐकलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा सोर्स मूव्हिंग टुवर्ड्स ऑब्झर्वर, सोर्स ऑब्झर्वर म्हणजे इथं म्हणायचं n1 डॅश इज इक्वल टू सांगा काय येतं n इंटू हू इज मूव्हिंग सोर्स V डिवाइड बाय V मायनस व्ही एस. आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती कोण ऑब्झर्व केलेली आहे, ही इथून आलेली ही फ्रिक्वेन्सी लिस्नर म्हणजे n2 डॅश इज इक्वल टू n1 डॅश. हू इज मूव्हिंग सोर्स हा रेस्ट इथं, ऑब्झर्वर टुवर्ड्स V प्लस व्ही ओ डिवाइड बाय व्ही. पहा बेटा इथं लक्षात येतं. आता एन डॅशची किंमत ठेवा, n2 डॅश इज इक्वल टू काय आलं, एन डॅशची किंमत n इंटू व्ही डिवायडेड बाय व्ही मायनस व्ही एस. ही एन डॅशची किंमत इंटू व्ही प्लस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही. म्हणजेच रिफ्लेक्शन काही असेल तर एन डॅश इज इक्वल टू एन, हे व्ही आणि व्ही कॅन्सल, व्ही प्लस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही मायनस व्ही एस. हा फॉर्म्युला तुम्ही रिफ्लेक्शनसाठी लक्षात ठेवा.
काही असेल रिफ्लेक्शनसाठी, एको रिफ्लेक्शन असा जेव्हा येईल वर्ड, तर त्या ठिकाणी हा फॉर्म्युला डायरेक्ट लिहायचा ही गरज नाही, समजून तुम्हाला पहिल्यांदाच सांगत आहे, म्हणजे न्यूली प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेला आहे म्हणून तुमच्या लक्षात येण्यासाठी. तर रिअल फ्रिक्वेन्सी किती 1000, व्ही किती 340 प्लस व्ही एस किती 15 डिवाइडेड बाय 340 मायनस 15 इज इक्वल टू 1000 इंटू 355 डिवाइडेड बाय 325. 25 चौक 100, 25 एक 25, 7 उरले, राईट. 13 आलं बेटा. आता पुढे 0, 4 पंचे 20 ला 0, हातचे 2, 22 ला 2, हातचे 2, 14 डिवाइड बाय 13. 13 एक 13, 1 उरले, भाग जात नाही 0, किती झालं 13 चौक 13 एक 13, 1 उरलं 12, भाग जात नाही 0, 120, 120, 1390 आणि 2 हर्ट्स. म्हणजे किती आली फ्रिक्वेन्सी, एन डॅश इज इक्वल टू 1092 हर्ट्स. म्हणजे ही डोपलर इफेक्टचा हा न्यूमरिकल. एको जनरली अशा टाईपच्या अलीकडे प्रॉब्लेम विचारत चाललेले आहेत. रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचे जे न्यूमरिकल आहेत हे अशा टाईपचे आहेत बेटा. तर सोर्स आणि ऑब्झर्वर जो असतो त्यामध्ये क्विज मुव्हेबल तो पॉईंट आउट लवकर केला तर प्रॉब्लेम सॉल्व करायला सोपं जातं. त्यानंतर आता पुढचा न्यूमरिकल तशा टाईपमध्ये आहे. हां पहा आता, 2 फॅक्टरीज आर साऊंडिंग देअर सायरन्स ॲट फ्रिक्वेन्सी किती, रिअल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू 800 हर्ट्स अँड ऑब्झर्वर मूव्ज फ्रॉम वन फॅक्टरी टू अनदर. समजा बेटा इथं एक अशी फॅक्टरी आहे, इथं ही दुसरी फॅक्टरी आहे आणि हा ऑब्झर्वर मूव्ह होत आहे एका फॅक्टरीकडून दुसऱ्या फॅक्टरीकडे ॲट स्पीड ऑफ 2 मीटर. देन द नंबर ऑफ बीट्स हिअर्ड बाय ऑब्झर्वर. आता ऑब्झर्वरची वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड, साऊंडची वेलॉसिटी 320 मीटर पर सेकंड अँड n1 डॅश मायनस n2 डॅश. बीट फ्रिक्वेन्सी किती आहे ती काढायच्या बेटा. हां सांगावर काय आहे. आता ही फॅक्टरी ही सायरन दोन्ही वाजवतात. हा ऑब्झर्वर एका फॅक्टरीकडून दुसऱ्या फॅक्टरीकडे, अवे फ्रॉम वन फॅक्टरी आणि टुवर्ड्स अनदर फॅक्टरी. तर टुवर्ड्स म्हणजे n1 डॅश इज इक्वल टू रिअल फ्रिक्वेन्सी n. ऑब्झर्वर टुवर्ड्स म्हणलं v प्लस व्ही ओ डिवायडेड बाय v आणि n2 डॅश इज इक्वल टू n इन ब्रॅकेट v मायनस व्ही ओ डिवाइड बाय v. आता या दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला विचारलेला आहे. तर n1 डॅश मायनस n2 डॅश इज इक्वल टू n अपॉन v कॉमन काढलं, v प्लस व्ही ओ मायनस v मायनस मायनस प्लस व्ही ओ हे असं आहे बेटा. आता इथं जे असेल हे कॅन्सल, इथं काय आलं 2 टाइम्स n इंटू व्ही ओ डिवायडेड बाय v. तर आता ही फ्रिक्वेन्सी जे असेल 2 इंटू n किती 800 इंटू 2 डिवायडेड बाय 320. हे 0 कॅन्सल, 8 चौक 32,
2 to 4 आणि हे 4 कॅन्सल. किती आलं बेटा? 10. बीट फ्रिक्वेन्सी n1 डॅश मायनस n2 डॅश इज इक्वल टू 10 बीट्स. 10 बीट्स पर सेकंड. Beat frequency heard by the observer is how much? 10 beats per second. चला बेटा, आता पुढे नेक्स्ट न्यूमरिकल आपण पाहूया. 36 नंबर. द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्स एमिटेड फ्रॉम अ रडार. रडारची फ्रिक्वेन्सी n1, real frequency 750 megahertz, 10 to the power 6 hertz. Mega. The frequency of a reflected wave from the aeroplane as received at the radar station is increased by, म्हणजेच ती फ्रिक्वेन्सी n dash is equal to 2.5 into 10 raised to 3 kilohertz. म्हणजे हर्ट्झमध्ये. किलोचं K 3. What is the speed of aeroplane? What is the speed of aeroplane? लक्षात येतं का पाहिजे? रिफ्लेक्टेड मी शब्द वापरला आहे तुम्हाला. रिफ्लेक्टेड असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणता शब्द वापरलेला आहे आपण? आत्ताच याच्या अगोदरच्या न्यूमरिकलमध्ये एको किंवा रिफ्लेक्टेडसाठी हा तुम्हाला आठवलेला फॉर्म्युला. n डॅश इज इक्वल टू n v प्लस वी ओ डिवाइड बाय v मायनस. n डॅश इज इक्वल टू n v प्लस वी ओ डिवायडेड बाय v मायनस वी ओ. हे हा बेटा. हां, आता जी रियल फ्रिक्वेन्सी एमिट झालेली आहे ही फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व केलेली आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती? ठेवून टाका बरं. द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्स एमिटेड फ्रॉम अ रडार. आठवतं का रडार? हवाई अड्ड्यावरचा. 750 मेगाहर्ट्ज. द फ्रिक्वेन्सी ऑफ रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रॉम द एरोप्लेन as observed at the radar is increased by, एवढ्यानं वाढलेली आहे. म्हणजे n डॅश अपॉन n ही जी फ्रिक्वेन्सी आहे 7 इन्क्रीज झालेली आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्स एमिटेड फ्रॉम अ रडार ही आहे. द फ्रिक्वेन्सी रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रॉम द एरोप्लेन. म्हणजे आता थोडंसं तुम्हाला आयडिया क्लिअर करतो. हे इथं तुमचं एक रडार हवं आहे आणि इथं प्लेन असेल भेटायचं. तर ही फ्रिक्वेन्सी इथं जाऊन परत आली. या दोन्हीमधला डिफरन्स तो असतो. म्हणजे या दोन्हीमधला डिफरन्स जो आहे तो किती झालेला आहे? इन्क्रीज्ड. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी n डॅश बेटा. n डॅश किती आहे? 2.5 into 10 to the power 3 डिवायडेड बाय किती? 750 into 10 to the power 6 is equal to v. आता वेलॉसिटी ऑफ लाईट येते ती. आता ही हेवी फ्रिक्वेन्सी जी असेल ती वेलॉसिटी ऑफ लाईट येते. थोडासा लेंदी होत चाललेला आहे. याला आपण शॉर्टकट करू द्या. कशा पद्धतीने शॉर्टकट करू आपण? तर आणखीन एक फॉर्म्युला याला येतो. डेल्टा n अपॉन n इज इक्वल टू 2 टाइम्स vs अपॉन v. हा फॉर्म्युला येतो. हा डायरेक्ट लक्षात ठेवा. यालाच थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलं बायनॉमियल थिअरमनं तर हा येतो. डेल्टा n म्हणजे ही 2.5 into 10 to the power 3 डिवायडेड बाय
n म्हणजे 750 into 10 to the power 6 is equal to 2 into Vs divided by V 3 into 10 to the power 8. Velocity of light कारण हाय फ्रिक्वेन्सी ही वेलॉसिटी त्या ज्या वेव्ज असतील. हां चला बेटा, तर इथं काय आहे तरी मला वाटत आहे, चला कॅल्क्युलेशन पहा. 25 त्रिक 75 Vs इज इक्वल टू किती 2.5 into 3 into 10⁻³ divided by 2 into 750 into 10 to the power 6 आणि हे 10 to the power 8 राईट. 25 त्रिक 75 हे असं, याला मी काय लिहिलं 75 लिहिलं आणि 2 कमी केलं म्हणजे 4 पॉवर. हे 7.5 7.5 कॅन्सल झालं इथलं. हां आता काय आलं बेटा 1/2 into वर गेलं 0.5 1/2 हे 4 आहे -7 म्हणजेच 10 आलं. 10 आलं म्हणजे 0.5 किलोमीटर पर सेकंद. किती आलं 0.5 किलोमीटर पर सेकंद. हा थोडासा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम होता. याला स्पेसिफिक हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल बेटा. हे स्पेसिफिक टिपिकल प्रॉब्लेमसाठी हा फॉर्म्युला आहे. याची जास्त डिटेल थिअरी आपल्याला म्हणजे काही न्यूमरिकल पुढे आले तर पाहूया टिपिकल डिराईव्ह करता येऊ शकतं. चला आता पुढे न्यूमरिकल जो असेल तो अशा टाईपच्या आपण सुरुवातीला काही सॉल्व केलेले असतील कदाचित, तशा टाईपचा हा न्यूमरिकल आहे. इफ द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज, याला V0 म्हणतो बेटा, 332 मीटर पर सेकंद. हां पुढे इट्स वेलॉसिटी ॲट किती स्मॉल t इज इक्वल टू 30 डिग्री सेल्सिअसला VT इज इक्वल टू काढायचं. आठवत असेल थिअरी शिकवत असताना तुम्हाला मी फॉर्म्युला दिला होता. वेलॉसिटी ॲट एनी टेम्परेचर इज इक्वल टू V0 प्लस काय येतं 0.60 into t. हा शॉर्टकट फॉर्म्युला दिला होता. म्हणजे याला कॅल्क्युलेशन फारच लिमिटेड आणि कमी याच्यामध्ये. चला बेटा V0ची किंमत किती 332 प्लस 0.60 into t. हे t म्हणजे टेम्परेचर, डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर असेल बेटा. आणि मग इथं असेल 332 प्लस किती आलं 6 त्रिका 18 हे 0 1 2 म्हणजे इथं दॅट इज 350 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी जे असेल ती किती आली 350 मीटर पर सेकंद. वेलॉसिटी ॲट वॉट टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअसला 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला वेलॉसिटी ती आली बेटा. चला तर पुढे नेक्स्ट. चला ट्राय करा. यू रीड दिस प्रॉब्लेम. द टेम्परेचर ॲट विच द स्पीड ऑफ साऊंड वेव्ह बिकम्स डबल ॲट V2 इज इक्वल टू 2 times V1. तर T2 काढायचं आहे आणि कॅपिटल T1 इज इक्वल टू 27 प्लस 273 इज इक्वल टू 300 केल्विन. हे असं दिलं. तर V2 बाय V1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ T2 बाय T1. V2 ची किंमत 2 times V1 डिवाइड बाय V1 इज इक्वल टू
रूट ऑफ T2 बाय T1. हे कॅन्सल. 4 इज इक्वल टू T2 बाय T1 आणि T2 इज इक्वल टू 4 टाइम्स T1 अँड दॅट इज इक्वल टू 4 इंटू T1ची किंमत किती आहे 300. हे किती आलं 1200 केल्विन. आपल्याला सेल्सिअसमध्ये विचारलेलं आहे बघा -273 किती आलं 927 डिग्री सेल्सिअस. तर स्मॉल T2 इज इक्वल टू 927 डिग्री सेल्सिअस. that is equal to small T2 is equal to 927 degree Celsius. That is equal to here 927 degree Celsius is the result of this numerical. चला बेटा नेक्स्ट 39 नंबरचा न्यूमरिकल पहा. पुढचा 39 नंबरचा न्यूमरिकल. इफ द यंग्स मॉड्युलस ऑफ द मटेरियल वाय म्हणतो आपण त्याला 2 × 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि डेन्सिटी दिलेले 8000 kg पर मीटर क्यूब. Then the time taken by a sound wave to travel distance x आपण म्हणू 1 मीटर. स्मॉल t इज इक्वल टू काढायचं आहे बेटा. काय फॉर्म्युला व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. पण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड मटेरियलमधून व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय y डिवाइड बाय रो. y किती दिलेला आहे आपल्याला 2 × 10⁻11. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा का. साऊंडची वेलॉसिटीचा ई डिवाइड बाय रो घेतलं. ई म्हणजे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आणि रो म्हणजे डेन्सिटी ऑफ मटेरियल डिवायडेड बाय 8 × 10⁻3 म्हणजेच किती आलं 1/4 आणि × 10⁻8 म्हणजेच किती आलं 1/2 आणि 10⁻4 मीटर पर सेकंद ही वेलॉसिटी आली बेटा. आता वेलॉसिटी तुम्हाला माहीत असेल तर काय बेसिक पण वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाईम अँड देअरफॉर टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. डिस्टन्स 1 मीटर अपॉन वेलॉसिटी 1/2 × 10⁻4 equal to 2 × 10⁻⁻4. Small t is equal to 2 × 10⁻⁻4 second. That is 2 × 10⁻⁻4 second is the time taken by the sound wave. चला बेटा आता त्यानंतर पुढे 40 नंबरचा न्यूमरिकल आहे. 40 नंबर वाचावर काळजीपूर्वक लक्ष देऊन. 40 नंबर द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट NTP नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला V0 330 मीटर पर सेकंड. व्हॉट विल बी इट्स व्हॅल्यू वेन टेम्परेचर इज ट्रिपल्ड. T2 is equal to 3 times T1 and pressure half times P1. तर वेलॉसिटी ही V1 असेल तर V2 बरोबर घेते. बेटा प्रेशर वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इंडिपेंडेंट ऑफ प्रेशर आहे. ओनली डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. ओनली डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. चला कोणता फॉर्म्युला आहे सांगा मला. V2 by V1 is equal to root of T2 by T1.
velocity of sound is directly proportional to a root of temperature. केल्विनमध्ये टेम्परेचर. T2 ची किंमत 3 times T1 डिवाइड बाय T1 गेट्स कॅन्सल. एज इक्वल टू √3. एज इक्वल टू किती आला? √3 राईट. हां, त्यानंतर बेटा V2 इज इक्वल टू √3 इंटू V1. V2 इज इक्वल टू √3 इंटू V1. आता इथं V1 ची किंमत ठेवा. किती आलं? √3 इंटू V1 330 and that is equal to here 330 root of 3 meter per second is the velocity. किती आली velocity? 330 √3. ऑप्शनमध्ये पहा 330 √3 meter per second is the velocity of this न्यूमरिकल. या न्यूमरिकलची वेलॉसिटी जी असेल ती अशा पद्धतीनं कोणतेही न्यूमरिकल्स असतील तर ते न्यूमरिकल अशा पद्धतीनं सॉल्व करायचे बेटा. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. तर नेक्स्ट पिरियडला पुढचा पार्ट आपण लर्न करू.